तर बुलढाण्यामध्ये टीव्ही9 पोस्टकार्डच्या एक्झिट पोलनुसार नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर आहेत। प्रतापराव जाधव त्यांच्या विरोधात उभे आहेत शिंदे गटाकडून, ते सध्या पिछाडीवर दिसत आहेत। एक्झिट पोलनुसार नरेंद्र खेडेकर ठाकरे गटाचे उमेदवार होते, जे एक्झिट पोलनुसार आघाडीवर आहेत, तर प्रतापराव जाधव हे पिछाडीवर जाताना दिसत आहेत या टीव्ही9 पोस्टकार्ड आणि पीपल्स इनसाइडच्या एक्झिट पोलनुसार। अमोल विटकरी, तुमच्याकडे येते मी। बुलढाणा असो किंवा इतर या सगळ्या जागा आपण पाहतो, आता उदय सामंतांनी जे गणित मांडलं की इथे एवढे आमदार आमचे आहेत वगैरे, मात्र हे सगळं कागदावरचं गणित आहे। प्रत्यक्षात त्या सगळ्याचा मतपेटीसाठी किंवा त्या उमेदवारासाठी किती फायदा होतो हे महत्त्वाचं ठरणार आहे, जर त्या आमदारांना त्या उमेदवारासाठी काम केलं असेल तर। पण कागदावरचं गणित खरंच उपयोगी पडतं। तुम्ही इतकी वर्ष राजकारणात आहात, इतक्या निवडणुका पाहिलेल्या आहेत, तुम्हाला वाटतं असं? विश्लेषण या ठिकाणी आदरणीय उदय सामंत साहेबांनी केलं। ते माझ्यापेक्षा राजकारणामधले सिनियर आहेत। त्या मतदारसंघात त्या आमदाराचा प्रभाव असतो, नगरसेवकांचा प्रभाव असतो शहरी भागामध्ये विशेषतः, आणि हे कागदावरची गणितं नाही आहेत। आता जे गणेश नाईकांचं उदाहरण त्यांनी दिलं हे मात्र खरं आहे की महायुतीचा उमेदवार ज्या ठिकाणी दिला असेल त्या ठिकाणी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी प्रामाणिकपणे मदत केलेली आहे। मला आता तुमच्या टीव्ही9च्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की आता तुम्ही हा जो सर्वे दाखवताय ना, मी परत माझ्या मुद्द्यावर येतो। तर बारामतीचा सर्वे तुम्ही दाखवला की बारामतीमध्ये आम्ही पिछाडीवर आहोत। बारामतीचं जर तुम्ही ग्राउंड रियालिटी जर बघितली तर अर्थातच तिथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिघांनी एकत्रपणे प्रामाणिकपणे काम केलं। त्याच्यामुळे हे सध्याचे अंदाज आहेत। त्या ठिकाणी तिथल्या नेत्यांनी जे काम केलं ते कागदावरचं नसतं, ते प्रत्यक्ष ग्राउंडवरचं काम असतं आणि याचे निकाल 4 तारखेला येतीलच। आता काही त्याचा जास्त अवधी राहणार नाही। आता जो पोल टीव्ही9 दाखवते आहे की ठाकरे गट 14 जागा आणि भारतीय जनता पार्टी मला वाटते 18 जागा, महायुती 22 आणि 25, तर तुम्हाला हा जो अंदाज आहे ना, हा अंदाज सबशेल फेल ठरलेला दिसेल। महायुतीच्या जागा ह्या 35 प्लसच राहतील। आता तुम्ही हे आम्ही कशावरून जोडतोय, तर शेवटी आम्ही सुद्धा जमिनीवर फिरणारे कार्यकर्ते आहोत। बघा, आपल्या चर्चेमध्ये कोणीतरी एकाने सांगितलं की आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत। जमिनीवरचा कार्यकर्ता हवेतून कधी पडत नसतो। आम्ही कधी हवेत फिरलेलो नाही। आम्ही ग्राउंड रियालिटी सांगतोय की महायुतीचं जे सरकार या ठिकाणी बसलं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा, देवेंद्रजी या तिघांनी मिळून जे काही काम महाराष्ट्राला विकासाची गती देण्याचं काम केलंय त्याला जनता कौल देणार। नवनीत राणाबद्दल काय होतं आजपर्यंत, नवनीत राणा ह्या पिछाडीवर राहतील, आज तुम्ही आघाडीवर दाखवताय। त्याच्यामुळे हे जे अंदाज आहेत या सगळ्या अंदाजाला आपण तुर्तास तरी अंदाज म्हणून पाहूया, पण तुम्हाला चित्र मात्र बदललेलं दिसेल। कारण राजकारणामध्ये प्रत्यक्ष ग्राउंडवरचा कार्यकर्ता, बूथवरचा कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असल्यामुळे महायुतीच्या जागेचा तुम्हाला आकडा वाढलेला दिसेल। नक्कीच ईशान्य मुंबईचा अंदाज आपण या ठिकाणी पाहूया।